संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठी खळबळ उडाली आहे। अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोट नेमकी गेली कुठे? काल ही संशयित बोट कुर्लईपासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनास आली होती। आता ती बोट गेली कुठे? त्यामुळे संपूर्ण तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील जेटीवर ही संशयित बोट येऊन गेल्याचे GPS यंत्रणेच्या सहाय्याने रडारने शोधले होते। तेव्हा रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीस प्रशासनाला सजग केले। संदेश पोचविण्यात आला। तब्बल 6 तास शोध घेतला तरीही बोट सापडेना। शेवटी रायगड पोलिसांनी सतर्कतेने मोठा बंदोबस्त वाढविला। रात्री दिसणाऱ्या प्रकाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला, परंतु सोसाट्याचा वारा, पाऊस आणि अंधार यामुळे संशयित बोटीपर्यंत यंत्रणेला पोहोचता आले नाही। दरम्यान रायगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोट दुपारी 3 वाजता थेरोंडा येथील जेटीवर आल्याचे लोकेशन सापडत आहे, परंतु अशी कोणतीही बोट थेरोंडा जेटीवर किंवा परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले। परंतु सुरक्षा यंत्रणेच्या रडारने ही संशयित बोट दाखल झाल्याचे सांगितले आहे। बोट आली होती, मग ती किती वेळ थांबली? दुपारच्या वेळेस स्थानिकांच्या निदर्शनास ही बोट का आली नाही? आणि जर समुद्रात ती संशयित बोट असल्याचे संकेत मिळत असताना तटरक्षक दल आणि नौदल यांनी त्या बोटीचा तातडीने शोध का घेतला नाही, असे अनेक प्रश्न गुलदस्त्यात अडकले आहेत। दरम्यान थेरोंडा येथे संशयित बोट आल्याचे रडारने सांगितलेले रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास थेरोंडा गावातील जेटीवर जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांबरोबर संपर्क साधला, परंतु अशी संशयित बोट आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले। सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। आमच्या प्रतिनिधीने देवदंडा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता शोध कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।